शिंदे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी खूप छान गाणी, गोष्टी, नृत्य, भाषण केले. पण माझा विषय थोडासा वेगळा आहे. वाचाल तर वाचाल. बालमित्रांनो, नाव ऐकून आश्चर्य वाटले ना? पण खरंच आज वाचाल तर वाचाल म्हणजे बघा की आजच्या संघर्षाच्या काळात आपल्याला तरुण जायचं असेल म्हणजे वाचायचं असेल तर वाचलेच पाहिजे. समर्थ रामदासांच्या शब्दात मी थोडासा बदल करून म्हणेन की प्रसंगी अखंडित वाचित जावे. प्रसंगी अखंडित वाचित जावे. ज्ञानास ठेवा ताजे तवाने. ज्ञानास ठेवा ताजे तवाने. वाचन म्हणजे यशोमंदिराची पहिली पायरी. वाचनाची आपली पहिली ओळख होते. साधारण वयाच्या 3ऱ्या वर्षी आईने आणलेली रंगीबेरंगी चित्रांची पुस्तकं आपल्या मनाला भुरळ घालतात आणि बाबांचं अनुकरण करून आपण ते पुस्तक उलट का होईना पण वाचायचा प्रयत्न करतो. त्यातले मोहमयी रंग भुलवणारे आकार व रेषांनी बनलेल्या अक्षराकृत्या आपल्याला भारावून टाकतात. हे इतकं सुंदर काय आहे हे जाणून घेण्याची आपल्याला ओढ लागते आणि इथूनच वाचनाचा श्रीगणेश होतो. पुढे थोडं मोठं झाल्यावर गृहपाठाच्या रगडात आपण अडकून जातो. पण त्यावेळी सुद्धा सोनेरी पऱ्या, दुष्ट राक्षसाच्या कैदेतील सुंदर राजकन्या, तिला सोडविणारा शूर देखणा राजपुत्र आपल्याला खुणावत असतात आणि या सगळ्यांशी आपली पक्की मैत्री बनते. पुढे अजून थोडं मोठं झाल्यावर मनोरंजनाबरोबर बोललेल्या गोष्टी आपल्याला अधिक आवडायला लागतात की जे वाचल्यानंतर नकळत व्यक्तिमत्व घडत जाते. जसे अति लोभाचे फळ वाईट, खोट्याचा मार्ग खोटा असे सुविचार नकळत अंकी बाणवले जाते. विज्ञान कथा, साहस कथा इत्यादी साहित्य वाचूनही ज्ञानाबरोबर मनोरंजनही होते. पण खरं सांगू का, आजकाल टीव्ही पाहणे, चॅनल्स पाहणे हे मुलांचे छंद दिसून येतात आणि जणू या वाचनात दृष्ट जागी. पण माझ्या मित्रांनो, आजचं युग हे स्पर्धेचे युग आहे. म्हणून वाचाल तरच या युगात टिकाल. म्हणून पुस्तकांना, ग्रंथांनाच आपले मित्र बनवूयात आणि वाचन हा आपला छंद बनवूयात. वाचनातूनच शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद या थोर पुरुषांची माहिती होईल. एक वेळी कोशात जुना ठेवा पण नवी पुस्तके विकत घ्या व ज्ञानवृद्धी करा. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी हे सारखे पटवून दिले सावित्रीबाई फुले यांनी. वृद्ध, अपंग, निराधारांना देवदूतासारखे करणे प्रदान करणारी संस्कार शास्त्रांची सावली आणि अनाथ जीवांची माऊली आजही आपल्या रचनात्मक मानव धर्म संदेश देत आहे. हीच पुढे संपूर्ण विश्वाची आई झाली. मित्रांनो, चांगले वाचन तर चांगले बोला. हो, इतकंच काय तर घरात बसूनही पुस्तकांच्या मदतीने आपण वेगवेगळ्या देशात, परदेशात जाऊ शकतो. वर्तमानपत्र सुद्धा वाचा, ताज्या बातम्या कळतील. काळ झपाट्याने बदलतो. 19व्या शतकापासून ज्ञानाचा विस्फोट नेटच्या विमानाने होतो. या प्रवाहात टिकायचं असेल वाचा तर वाचाल. डॉक्टर बाबासाहेबांनी दलित, पीडित, गरीब, अशिक्षित दीनदुबळ्या जनतेला संदेश दिला. वाचा तरच वाचाल. माणूस शिकला नाही की त्याची सगळीकडून फसवणूक होते. जमीनदार, सावकार त्याची फसवणूक करतात व तो सर्वांचा गुलाम होतो. अशिक्षित माणूस चुकीच्या कल्पना मनात बाळगतो. त्याचे बाळ आजारी आहे, त्याला दृष्ट लागली, अरे तो मारतो. साप विंचू चावला व कुठली रोगराई आली, औषधोपचार न करता वैद्य भगत कंटाळत असे उपाय करत राहतो. शिकलेला माणूस आपली योग्य प्रगती करतो. कोणी त्याची पिळवणूक करू शकत नाही. शिकलेले आई वडील आपल्या मुलांना अशिक्षित ठेवणार नाहीत, त्यांचे चांगले संगोपन करतील. आज सारे जग पुढे आहे, आपण मागे राहून चालणार नाही असे बाबासाहेब म्हणतात. म्हणून खूप शिका, खूप वाचा तरच वाचाल. तर चला तर आजपासून साऱ्यांनी वाचनाला सुरुवात करू व म्हणूया विश्वस्व धर्म वाचित राहो. विश्वस्व धर्म वाचित राहो. जो जो वाचेल तो तो आनंदात राहो. जो जो वाचेल तो तो आनंदात राहो. धन्यवाद.